रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या देवरुख शाखेने दाखल केलेल्या चेक बाउन्स प्रकरणात देवरुख येथील न्यायालयानं महत्वपूर्ण निर्णय देत आरोपीला दोषी ठरवले. न्यायालयाने आरोपीवर 39,50,000 रुपयाचा दंड आणि दंडाची रक्कम न भरल्यास कारावासाची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या देवरुख शाखेकडून आरोपी मुज्जम मोहम्मद साटविलकर यांना वाहन कर्ज मंजूर करण्यात आलं. कर्जाची परतफेड करण्यासाठी आरोपीने बँकेकडे धनादेश दिला, मात्र संबंधित खात्यात पुरेशी रक्कम उपलब्ध नसल्याने धनादेश बाउन्स झाला. यानंतर बँकेने आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग देवरुख यांच्या न्यायालयात करण्यात आली. सुनावणी दरम्यान बँकेच्या वतीने ॲडव्होकेट चंद्रकरकर यांनी बाजू मांडून आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे न्यायालयासमोर सादर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे विचारात घेतल्यानंतर न्यायालयानं आरोपीला दोषी ठरवत 39,50,000चा दंड ठोठावला आणि ही रक्कम न भरल्यास अतिरिक्त कारावासाची शिक्षा दिली. चेकद्वारे दिलेल्या आश्वासनाचं पालन करणं आणि आर्थिक व्यवहारामध्ये पारदर्शकता राखणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं आपल्या निर्णयातून अधोरेखित केलं. बँकिंग क्षेत्रात चेक बाउन्सची अनेक प्रकरणं प्रलंबित असून देवरुख न्यायालयानं दिलेला हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय.